गणेश इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कराड हे तुळजापूर येथे आलेले आहे. तर आमचे हे अतिशय जुने आणि कर्मयोगी ग्राहक विलासराव, तर त्यांच्याकडे हे मशीन त्यांनी 2 HP सिंगल फेज 3 रोलरचं हेवी ड्युटीमधलं मशीन घेतलं. हे मशीन घेतलं त्याला 2016 साली घेतलं. साधारणतः 9 वर्ष झाली. पण यांचं हे मशीन अतिशय चांगलं चाललंय. त्यांच्याकडून त्या मशीन संबंधी आणि ते वापरत असलेला ऊस, तिथलं गिराईक, गर्दी याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. बोला. काय ना, मशीन छान आहे, एक नंबर आहे. आणि गिरायकाचं किती पण लोड पडला तरी आम्हाला गिराईक कवर होतं. आम्ही पहिलं मशीन हे यासाठी घेतलं होतं की म्हणजे पहिली मशीन का बदलली की आम्हाला गिराईक कवर होत नव्हतं. मग आता 40-50 लोक बी बसतो, आमचं 10 मिनिटामध्ये कवर होतं. 10 मिनिटात 50 लोक गिराईक आरामशीर उठून जातं. इथे तुमची गर्दी किती बऱ्यापैकी गर्दी दिसते. हो, हे असं कायम चालतं का? काही 12 महिने 12 महिने तुम्ही हे मशीन वापरताय ऑलमोस्ट एखादा म्हणजे पाऊस वगैरे आता थंडीच कमी होतं, पण इथली लोक गर्दी फक्त आहे महिने मशीन 12 महिने चालतात. तर 12 महिने वर्षभर चालते. साधारणतः तुम्ही 2016 ते आता 25 म्हणजे 9 वर्ष होत आली. 9 वर्षामध्ये तुम्हाला मेंटेनन्स किंवा याच्यावर काही कॉस्ट खर्च करावे लागले का? नाही, मेंटेनन्स काय नाही, फक्त ग्रीस वेळेला करणे आणि ऑइल बदलीवर मी 3 महिन्याला ऑइल बदल करतो. ओके, चांगलं. ॲक्च्युली 6 महिन्याला करत तर पुरेसं आहे. त्याच्यापेक्षा काय आज करायची गरज नाही. 3 महिन्याचे 3.5-3.5 महिने. या मशीनमध्ये तुम्हाला आवडलेली गोष्ट काय आहे? जर तुमचं पहिलं मशीन हे मशीन, यात आवडलेली गोष्ट काय? पटकन रस वेळ लागत नाही आणि स्पीड आहे. आणि सारखं मारून ऊस हे करावं लागतं, 2 वेळा लागत. ज्या अगोदर हे काम करण्याचं हे कमी झालं, म्हणजे त्रास कमी झाला, मेहनत कमी झाली. पहिली जी मशीन होती ती आम्हाला गिराईक असलं की पिळून हे दुखायचे. आता हे दुखायचं काही शॉर्ट नाही. तर याच्यामध्ये सेफ्टी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वडिलांचा हात गेला आमचा, त्यामुळेच आम्ही ते निर्णय घेतला की वडिलांचा हात गेलेला. पहिल्या मशीनमध्ये आमचा वडिलांचा हात गेला. मग ते हात गेल्यामुळे त्यावेळेस आम्हाला किंमत पण जास्त वाटली. पण त्यावेळेस आम्ही म्हणलं नाही, हरकत नाही, वेळ लागला हरकत नाही, मशीन घेतली. आणि सेफ्टी मी मशीन पण मोठं घेतले, 2 HP हेवी ड्युटी घेतले, 5 फुटाचं टेबल घेतले. छान सेटअप छान आहे. आणखी कसा मॉडरेट करता येईल याच्यात लक्ष द्या. 4 आणखी गिराईक तुमच्याकडे वाढतील. ऊस कुठला वापरताय तुम्ही आता? ऊस आता 86 सीझननुसार जसं मिळेल तसं वापरतो. 86 पण वापरतो आणि 86-032 आणि 671. 671 आहे तो रस ऊस एक नंबर. पण सध्या इकडे भेटत नाहीये. 671चा जो हे आहे रस, तो लगेच काळा पडतो. हा त्यातला 671चा रस काळा पडत नाहीये, पूर्ण पांढरा ग्रीन दिसतो पूर्ण. आणि त्याच्यामध्ये काय राहते, बर्फ. एक ग्लास जरी बर्फ भरला तरी रस गोडच लागतो. 671 चांगला आहे असं म्हणतात. हो, चांगला. 86-032 वापरते. 86 वापरतोय, त्याला थोडा बर्फ कमी बसतो आणि रस थोडा काळपट यायला. मला सॉरी, माझं चुकलं. 86-032च मला म्हणायचं. 86 आहे तो रस काळपट येतो आणि 671 आहे तो ओरिजिनल एक नंबर. आणि गिराईक नाराज होत नाही. वर्षभर कुठला ऊस मिळतो तुम्हाला जास्तीत जास्त? 86 होता. की शेतकरी लावायला गेले ते हातामध्ये पुस्तक म्हणून, त्याच्यामुळं 81-02 म्हणून एक नवीन व्हरायटी आली आहे. थोडी हार्ड आहे, पण खूप वेळ रस पण मधुर असतो आणि खूप वेळ रस टिकतो. त्याच्यावर कधी विचार केलाय? विचार तर नाही केला. 81-02 पुण्या साईडला खूप लोक वापरतात. हा, पुण्या साईडला म्हणजे आम्हाला मे चायनला आम्हाला भेटतो. तो आमचा जो व्यापारी आहेत ना, तो मे महिन्यामध्ये, मेच्या शेवटच्या महिन्यामध्ये आणून देतो आम्हाला, पुण्याहून मागवतो. आता साधारणतः तुमचं महिन्याभरात आता ऑफ सीझन आहे. समजा आता उन्हाळा नव्हे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये, म्हणजे जानेवारीपासून थोडंसं ऊन चालू व्हायला होतं. मे मध्ये खूप असते. साधारण किती ऊस लागतो पर डे? महिन्याभरात किती लागतो? मला आता ह्या ऑफ सीझनला पर वीकला 1 टन.
आठवड्याला एक टन. दिवसाला साधारणतः 180 190 किलो 200 किलो धरून काम. सीझन मध्ये हा किती आकडा होतो सीझन मध्ये 1.5 टन 2 टन लागते आठवड्याला. आठवड्याला? म्हणजे दुप्पट होतं साधारण 1 टनाचं 2 टन होतं. हा. मे मध्ये तुमच्याकडे अतिशय उन्हाळा जास्त असतो त्यामुळे थोडं जास्त लागत असतं. हो. मध्ये ऊस भरपूर लागतो कारण की जे मंदिरातून जमून व्यक्ती येतो ते आलेलं पहिलं आम्हाला दे. बरोबर. थंड लागलं पाहिजे, गोड लागलं पाहिजे. जर एखादं परत राहतं आणि खूप म्हणजे ऐकत नाही लोक, भांडण होते ना. पण आता ह्या मशीनवर भांडण होत नसेल. नाही नाही लोक जास्त लागतील सर्व्हिस करायला हो. पण मशीन ऊस किती क्रशिंग करायला म्हणलं तर शक्य आहे. मशीनला ऊस किती पण क्रशिंग करू द्या, काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि गिराईक वापर जात नाही. ते रस काढायला कमी पडले आणि गिराईक वापर असं नाही. नाही तेच अपेक्षित आहे. म्हणजे गिराईक परत जायला लागलं तर तुमचा धंदा ऑटोमॅटिक काय होतं, अँटीपब्लिसिटी त्यांच्याकडे रसच मिळत नाही असं पण होतं. आणि एकदा जर गिराईक मागं जायला लागलं तर पुढच्या दुकानात जाऊ असं पण होतं. हा सेटअप चांगला करा, अतिशय चांगला धंदा करा. आमचं तुम्हाला सहकार्य राहील आणि आमच्या शुभेच्छा पण तुम्हाला.